घरून जायचं पुढे तो रस्ता शोधायला. ए साक्षी वडापाव दे मला. आमचा दिवस लयच खराब आहे. कॉन्टॅक्ट आमच्याकडे. रोहन मी बाई. ए रोहन, रघु 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 थांब भाऊ. दादू थांब. ए दादू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आता वाजले आहे सकाळचे 6 आणि आम्ही आज निघालो आहे सुरतच्या दिशेने. आमची पिहू सुद्धा रेडी आहे, आम्ही सगळे रेडी आहोत. आता आम्ही सुरतला कशासाठी चाललो आहे हे तुम्हाला कळेलच पुढे. कंटिन्यू राहा आमच्या सोबत. आता आम्ही मम्मीला पिक करतो, ते पण आमच्या सोबत येत आहे. आमच्या सोबत आई आहे, मागे बसलेल्या आहेत त्या. आणि चिटकू पिऊ. हॅलो कर पिहू. हॅलो कर. हॅलो. मग विसरून येतात. आमचे कपडेच नाही. पप्पाची बेइज्जती, बिचाऱ्यांची बॅग विसरून जात. पिऊ अगं तिचं जीव चाललंय. तिला असं वाटतं तिला सोडून झाले. तिला म्हणा बाय 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 पिऊ. लांब जायचंय ना, बसलं. बाय पिऊ. सुरतला कशासाठी माहिती खायला. काय बघते बेटा? दुनिया तिकडं बघायचं, तिला दुनिया बघायची. हे आहे शुभमचं गाव वणी आणि शुभमचं घर पण आहे इथे वणीला. आणि हे शुभमचं फ्रेंडचं गणेश चिवडे, गणेश गंगारामचे वडी असं आहे. ते त्यांना खूप आवडतं, ते गेले घ्यायला. छोटे छोटे राहतात का मग? पास्ता ना याच्यासारखे असतात का? छोटे बोलले ना त्याचे ते राहते, ते इथे मोठे राहतात, छोटे छोटे असतात. पिहूच्या मावशीला आणि या पिहूला बघा. करते हैं प्यार हम. अरे बापरे. एक दूसरे के लिए बेकरार हम. किती फेमस आहे बघा, किती गर्दी आहे. येणारे सगळ्या गाड्या तिथे उभे राहतात घेण्यासाठी. बाई एवढी जरदोसीची साडी घातली, गरम किती होईल. प्लीज गॉसिपिंग करताय. देखो गाइस, ये लोग गॉसिप कर रहे हैं. भाई कोणची बाई नको दा, खूप कळलं ती आपला ब्लॉग बघून. कमेंट सेक्शन मध्ये झगडा होऊन जाईल. दिसले मला. आले आले वडापाव घेऊन. एवढे का वडापाव घेऊन आले? तू बोलले ना खूप सारे वडापाव आणा असं. वडापाव आणले त्यांनी. नाही चांगले बाई वडापाव. बघ संध्याच्यासाठी खूप वडापाव आणले त्यांनी. मस्त दिसते. तुम्ही लग्नवाले आहे का? यार हम. एक एक्स्ट्रा खाल्ला आज आमच्या मताने. एडिट में काट दूंगा. एडिट में काट दूंगा. कुछ भी बोलो मेरे बारे में. किती वडापाव खाल्ले शुभम? बापरे बापरे. हाय दैया, हाय दैया. आमच्या आजच्या डायलॉग हाय दैया. मला वडापाव दे. ए साक्षी वडापाव दे मला. याची नजर नुसती या वडापावर घालून दे असं. और एडमिशन के नाम पे फसाओ ना हमरे नाशिक में. वाटत होतं त्याच्यामध्ये. आता आमच्या सोबत झाला आहे सीन. हे बघ, लईच रस्ता फोडून टाकलाय असं वाटतं. एवढा रस्ता वाहून थोडी जातो, पाऊस नाही काही. आइए ना हमरे नाशिक में. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? आमचा प्लॅन झालाय थोडा चेंज. तर आम्ही बघा कुठे आलोय, उन्हाई माता मंदिरला. पिऊला कारण की गरम पाणी लागतं पिऊला आंघोळीला, आणि इथं आहे नॅचरल गरम पाणी. असं काही नाहीये. आमच्या आम्ही रस्त्यापासून 5-6 किलोमीटरच होतं. सो आम्ही म्हणून दर्शनाला आलोय ऍक्च्युली. गाईस, आता आम्ही उन्हाई माता मंदिरात उतरलो आणि खूप मोठी फजिती झाली आमच्या सोबत. झालं असं आहे की आम्ही आमचे कपडे सगळे आणले, मम्मीचे कपडे आणले, सगळ्यांच्या बॅग आणल्या, पण पिऊला ड्रेसच नाही आणला. आता पिऊसाठी इथं शॉपिंग चालू आहे तिच्या आजीची. छान. एकदम परफेक्ट.
इथे आम्ही करतोय जरा फ्रीज शॉपिंग. आम्ही विसरून गेलोय कपडे. मंदिराच्या बाहेरच आहे दुकान, तिथेच बघतोय आता तिच्यासाठी कपडे बघतोय आता. पण नशीब म्हणजे तिची जी एक बॅग आहे तिची ती आणलेली आहे आम्ही. औषधांची बॅग आणली आम्ही ऍक्च्युली. तिची औषधं, छोट्या वस्तू. कपडे वगैरे ठेवले ते business. आता बघतो आम्ही. आलं की आमची बॅग राहून गेली पिऊची. मंदिरात आता तिला आंघोळ घालायची असं लक्षात करून मग तिचे कपडे लक्षात आलं की हरवली. काय पाणी नाहीये. मग काय आंघोळीला काहीच नाही, आता पाया पडायचं जायचं. अजून एक भाजी दिली. साक्षीची झाली का? पाणीच नाही. माझी पण झाली, खूप वेळा झाली. बोल. नशीब पाहिजे पण आपल्यासारखं नाही पाहिजे. पिहूला न्यू कपडेच पाहिजे. आता पिऊ साठी पूर्ण नवीन शॉपिंग करावं लागणार आहे. A to Z. इकडून घ्यायचं. जय. हे आहे उन्हई माता मंदिर, उन्हई. गरम पाण्याचा झरा आहे, खालून पूर्ण गरम पाणी येतं इथे. आणि टकल्या पिऊला आता नुसती न्यू शॉपिंग करायची. न्यू कपडे, सगळं न्यू वस्तू घरी विसरून गेलो. गाईज आज आमच्या सोबत नुसतं काही ना काही होतच आहे. आता आमची गाडीचं टायर कोणीतरी पंक्चर करून टाकलाय. आम्हाला गाडीच्या साईडला लावून दिली आहे आणि पिहूला आम्ही तिथे समोर बसवलंय सावलीत. आणि शुभम आता गाडीची साईडला लावून गेलेत बघायला मॅकॅनिक. आज आमच्या सोबत काही ना काही होतच आहे. आजचा पिऊ बघा अशी सावलीत आम्ही आता बसवली इथं. बिचारी तिची मावशी दिली ती हवा होतोय ना लई. सकाळी लवकर निघा, तुम्ही निघालेच नाही. 8 वाजले पण नाशिक. शुभम अजून आले नाही. आता पण त्यांना शोधून येऊ कुठं गेले, त्यांना सापडतं का नाही. इथे काही येतं त्यांना गुजराती पण समजत नाही. पण आता बघू ते कुठं आहे, कोणत्या दुकानात गेले, काय गेले बघू आता आपण जरा. पंचरवाला किती रे ग? पंचरवाला इथे पंचरवाला आहे. बरं इथे पंचरवाल्याच्या दुकानात ना शुभम आहे ना पंचरवाला. कुठे गेले असतील हे आता, कुठे शोध. एक दोस्ताला बोलून गाडीवर उचलून घेतली. फायनली आता आमची गाडी नीट झाली. मी तुला काय बोलायचं. 5 आमचा दिवस लयच खराब आहे. काय माहिती आम्ही काही उद्योग करून राहिलो आज. कॉन्टेंट आमच्याकडे. तो आहे खोडियारला. आम्ही आता इथे काठियावाडला बघतोय काय काय ऑर्डर करायचंय ती. छान असे सगळ्या प्रकारचे सॅलड दिले आणि लोणचं पण आहे सर्व प्रकारची. तर ते मस्त जेवताय आता. काहीच इथं जेवणानंतर असं सर्व छान छान वस्तू ठेवलेलं आहे खाण्यासाठी. आम्ही सर्व घरी विसरलो आहे म्हणून हे सर्व नवीन घ्यावं लागतंय. रोहन रघु थांब भाऊ. रोहन पिऊ रघु मामाकडे जा बेटा. रघु मामा बोला. दादू थांब. ए दादू बस गाडी. आलो आम्ही सुरतला. आलो आम्ही सुरतला. अरे काही वाटू द्या. आम्ही आलो तुम्ही एसीला मस्त एसी मध्ये जेवण करताय. हा काय वाटू दे तुम्ही. कधी आले तुम्ही? इतके झाले.